ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे। उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे। या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळामधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात 17,85,714 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे। यात प्रामुख्याने खरीप शेत पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे। सर्वाधिक बाधित जिल्हे: नांदेड 7,28,049 हेक्टर, तसेच यवतमाळ 3,18,860 हेक्टर, वाशिम 2,03,098 हेक्टर, अकोला 1,77,466 हेक्टर, धाराशिव 1,57,610 हेक्टर, बुलढाणा 89,782 हेक्टर, सोलापूर 47,266 हेक्टर। बाधित पिके: सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे। काही ठिकाणी भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही मोठा फटका बसला आहे। बाधित जिल्हे: नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे।